Good afternoon, everyone. Last lecture ला आपण दोन रिझल्ट पाहिले होते. वेक्टर स्पेसची डायमेन्शन n असेल आणि कोणताही n लिनियरली इंडिपेंडेंट सेट ऑफ वेक्टर असेल तो कंपल्सरी बेसिस असेल, किंवा n वेक्टर असे असतील जे स्पॅन करत असतील व्हीला, ते सुद्धा काय असेल बेसिस असेल. त्याला मी रिमार्कच्या फॉर्मच्या स्वरूपात लिहिले होते अगोदर. दिस इज लेक्चर नंबर 24. जर वेक्टर स्पेसची डायमेन्शन n असेल आणि तिथे एक कोणताही एक सेट असेल जो n वेक्टर्स कंटेन करणार असेल, इन दॅट सेट n वेक्टर्स आर देयर, म्हणजे n वेक्टर्स सेट कंटेन करणारा कोणताही सेट असेल की जो लिनियरली इंडिपेंडेंट असेल आणि वेक्टर स्पेसची डायमेन्शन n असेल तर तो कंपल्सरी काय असेल, बेसिस फॉर v. वरच्या थेरमचं आपण फक्त वेगळ्या भाषेत लिहिलंय. तसंच वेक्टर स्पेसची डायमेन्शन पुन्हा एकदा nच आहे आणि v हा कोणताही एक सेट आहे की जो n वेक्टर कंटेन करतो आणि v ला स्पॅन करतो, तर तो सुद्धा काय असेल, बेसिस असेल. दोन्ही केसमध्ये म्हणजे लक्षात घ्यायचं, वेक्टर स्पेसची डायमेन्शन n असेल आणि एखाद्या सेटमध्ये n वेक्टर असतील की जे लिनियरली इंडिपेंडेंट असतील किंवा स्पॅन होत असतील, तुम्ही डायरेक्टली ते बेसिस आहे असं म्हणू शकता. फक्त त्या सेटमधल्या वेक्टरची संख्या n असावी, ही गोष्ट लक्षात घ्या. हे दोन नोट म्हणजे त्या थेरमचं समरायझेशन आहे. आणि आता पुढचा महत्वाचा लिनियर अल्जेब्रा मधला थेरम, की पुन्हा एकदा वेक्टर स्पेसची डायमेन्शन n दिलेली आहे आणि त्या n ला अंडरलाईन केलं मी. कोणताही लिनियरली इंडिपेंडेंट सेट असेल वेक्टर स्पेस p मध्ये, वेक्टर स्पेस p मध्ये कोणताही लिनियरली इंडिपेंडेंट सेट असेल तर त्याला आपण वाढवू शकतो. दॅट सेट कॅन बी एक्सटेंडेड और दॅट सेट कॅन बी एनलार्ज, ज्याच्यावरून बेसिस तयार होईल. एनी लिनियरली इंडिपेंडेंट सेट कॅन बी एक्सटेंडेड टू फॉर्म अ बेसिस. त्याचा अर्थ असा, जर हा टी वेक्टर कंटेन करणारा एखादा सेट असेल की जो लिनियरली इंडिपेंडेंट आहे आणि टी हा n पेक्षा लहान आहे आणि हा n कोण आहे, वेक्टर स्पेसची डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट इन द बेसिस. कोणतेही बेसिस असेल तर त्याचे एलिमेंट्स फिक्स राहतील आणि ते n असतील. बेसिस म्हणजे तो सेट हा लिनियरली इंडिपेंडेंट असतो आणि तो काय करतो, वेक्टर स्पेस v ला स्पॅन करतो. स्पॅन करणं म्हणजे वेक्टर स्पेस v चा प्रत्येक एलिमेंट काय करता येतो आपल्याला, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ v असं लिहिता येतं. लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे काय, त्या वेक्टरचं आपण लिनियर कॉम्बिनेशन घेऊन इक्वल टू 0 केलं, 0 वेक्टर इन v, तर ते कॉम्बिनेशन 0 इफ अँड ओनली इफ ऑल द स्केलर्स मस्ट बी 0. तर अशा दोन कंडिशन होत असतील तर तो बेसिस असतो. आता आपल्याला फक्त इथं दाखवायचं आहे, आपल्याला दिलेलं आहे की हे टी नंबर ऑफ वेक्टर्स आहेत, ज्याच्यात टी हा डायमेन्शन पेक्षा कमी आहे, तर याला वाढवता येतो. याच्यामध्ये एक ऍड करू शकतो, दोन असे आपण याला सेट ऑफ वेक्टर्स ऍड करू शकतो, जेणेकरून तो सेट काय असेल, बेसिस असेल. तर आपल्याला ह्या गोष्टीचा वापर करायचा. आपल्याला माहिती आहे डायमेन्शन याची n आहे. आपण जर एवढं दाखवू शकलो की एखादा इंडिपेंडेंट सेट आहे ज्याच्यात n वेक्टर्स आहेत, तर कंपल्सरी वरच्या रिझल्ट प्रमाणे तो n इंडिपेंडेंट सेट कंटेन करणारा वेक्टर काय असेल, बेसिस फॉर v असेल. तर मग पाहूया आपण कसं करायचं. दुसरं असं, सबस्पेस असेल तर सबस्पेसची डायमेन्शन नेहमी काय असेल, स्पेस पेक्षा. ते डायमेन्शन आणि ग्रुपच्या ऑर्डर साठी वेगळं येतात. सबस्पेसची डायमेन्शन नेहमी काय असेल, डायमेन्शन वेक्टर स्पेसच्या डायमेन्शन पेक्षा एवढी किंवा लेझर असेल. तर सारखे केव्हा असेल, ज्यावेळेस ते दोघंही सारखे असतील त्यावेळेस. दिस इज इफ अँड ओनली स्टेटमेंट. विल ट्राय टू प्रूव्ह बोथ द स्टेटमेंट्स. तर अगोदर काय, एनी लिनियरली इंडिपेंडेंट सेट कॅन बी एक्सटेंडेड टू फॉर्म अ बेसिस. Given that dimension of v is n, n number of vectors हे linearly independent असतील तर लोक वेळेवर जॉईन होत नाही आणि नंतर रिक्वेस्ट पाठवतात. Given that dimension of v is n, dimension of v is n means there exists n set of vectors which is linearly independent and it spans v. एवढंच दिलं आपल्याला. आणि आणखी एक, आता हे पार्ट मध्ये आणखी काय दिलं आपल्याला, सपोज
It is given. We are not supposing, it is actually given. U1, U2, UT is linearly independent set of vectors in V. प्लस आपल्याला एवढंच दिलेलं आहे. आपल्याला काय म्हणायचं आता तिथं आता लगेच असं करायचं नाही की U1, U2, UT हे बेसिस दाखवायचे. इथं हे कोण आहेत आपल्याला माहित नाही, आपण फक्त एनालाइज करू शकतो एवढंच म्हणायचं. आता याच्यात आणखी एक दिलेलं आहे की काय, टी हा n पेक्षा लहान आहे. कोणता म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन S किती आहेत, नंबर ऑफ एलिमेंट इन S आर टी विच इज लेस दॅन n. आता एक नॉन झिरो एलिमेंट घेऊ, कारण झिरो एलिमेंट घेतला तर तो लिनियरली डिपेंडंट सेट होतो. सो फॉर एनी non-zero vector, n is important here, for any non-zero vector V in a vector space V, we consider another set. आता या सेट मध्ये आपल्याला V ऍड करायचं इथं. कन्सिडर सेट S डॅश. S डॅश मध्ये ऍड केला आपण. अगोदर U1 आहे, त्याच्यामध्ये U2 आहे आणि शेवटचा हा UT होता म्हणजे T वेक्टर्स. त्याच्यामध्ये आपण काय केलं, हा स्मॉल V ऍड केला. आता मला सांगा हा एक लिनियरली, आता अगोदर T वेक्टर्स हे काय आहेत, T पर्यंत दिलेले लिनियरली इंडिपेंडंट आहेत. त्याच्यात एक ऍड केला तर आपल्याला तो लिनियरली इंडिपेंडंट आहे का डिपेंडंट आहे ते दाखवायचं आहे. ऍक्च्युली हा लिनियरली इंडिपेंडंट हे दाखवायचं आपल्याला, पण आपण समजूयात की तो काय आहे, लिनियरली डिपेंडंट. हा सेट कन्सिडर केला आपण, लिनियरली डिपेंडंट समजूयात आणि मग काहीतरी कॉन्ट्रडिक्शन आले तर आपल्याला म्हणता येईल की तो लिनियरली डिपेंडंट. हा ऍक्च्युली तुम्हाला दाखवायचा आहे लिनियरली इंडिपेंडंट आहे असं दाखवायचं. हे टार्गेट आहे तुमचं. लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचं असेल तर कोणताही सेट घेतला तर त्या दोन पॉसिबिलिटी असतील, एक तो इंडिपेंडंट असेल किंवा डिपेंडंट असेल. तर आपल्याला जर इंडिपेंडंट दाखवायचं असेल तर आपण त्याला डिपेंडंट समजूयात. इफ S dash is linearly dependent, जर S dash हा लिनियरली डिपेंडंट असेल तर काय होईल, there exist scalars K1, K2, K suffix T पहिल्यासाठी हे आणि शेवटच्यासाठी K. there exist scalars, not all zero is important, not all zero, such that यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 आलं पाहिजे. म्हणजे K1 चं कॉम्बिनेशन U1C प्लस K2 U2 प्लस अँड सो ऑन K suffix T U suffix T and the last K into V equal to 0. मला याच्यात सांगा आता K ची किंमत 0 असेल तर काय होईल, जर K ची किंमत आपण इथं 0 झाली तर काय होईल, K ची किंमत 0 घेतली तर चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा तुम्ही काय होऊ शकतं. K जर 0 असेल सेट इंडिपेंडंट होईल. K जर 0 असेल, हा जर एकटा K आपण 0 घेतला तर सर्वचे सर्व कोएफिशिएंट 0 आहेत, कारण ते सर्व बाकीचे काय आहेत, राहिलेले सर्व इंडिपेंडंट आहे. म्हणून हा सेट इंडिपेंडंट आला. इंडिपेंडंट दाखवायचं आपल्याला, तर आपण सपोज डिपेंडंट केलं म्हणजे हा डिपेंडंट आहे म्हणून K तिथं नॉन झिरो असणार आहे, ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. इफ K 0, the linearly independence कुणाचं, S चं काय एम्प्लाय करतं, S dash is linearly independent, but we assume that S dash is dependent, so therefore K has to be non-zero. किंवा मी वेगळ्या भाषेत लिहितो आणखी, the linearly independence of S implies that S linearly independent म्हणण्याऐवजी मी काय म्हणतो, काय होईल, S मध्ये काय होईल, हे जे तुम्ही स्केलर लिहिलेत सर्व स्केलर काय येतील. आता K जर 0 घेतला आपण, K 0 घेतला तर ऑटोमॅटिकली बाकीचे K1, K2 आणि KT सर्व 0 येतील.
हे जर 0 आले तर तुमचा यस लिनियरली इंडिपेंडेंट होतो. आपण यस डिपेंडेंट समजलाय म्हणून के हा 0 नाही. हा सिन्स वी अज्युम दॅट S dash is independent. S dash is dependent. S dash dependent अजून केलं आपण. K नॉन झिरो तर मग आपल्याला V काय करता येतो? K into V equal to K1 V1 minus plus minus K2 V2 plus minus K3 V3 and so on minus KT हा U आहे ना, सॉरी U आपण घेतले. V1 नोटेशन आहे U1 U2 U3 and last is UT. And since K is non-zero, we can write minus K1 upon K times U1 minus K2 upon K times U2 and so on minus KT upon K times UT. So what it implies? It implies that V is linear combination of vectors in S. V belongs to L of S, and V was arbitrary vector. Arbitrary means any. V was arbitrary vector. Hence, S spans V. V हा कोणताही वेक्टर होता. Implies S is independent and S spans V. हा काय implies करतो? S is basis. S is basis implies करतो म्हणजे डायमेन्शन ऑफ V काय आली? T आली. पण ऍक्च्युअली T हा काय N पेक्षा लहान आहे. इथं कॉन्ट्रडिक्शन आली. कॉन्ट्रडिक्शन टू डायमेन्शन ऑफ V. T आणि N सारखी पाहिजे इथं कॉन्ट्रडिक्शन आली. म्हणजे तुम्ही जे अजून केलंय की S हा लिनियरली डिपेंडेंट आहे ते कम्प्लिटली चुकीचं आहे. सो तुम्ही जे अजून केलं S हा लिनियरली डिपेंडेंट, S not S, S dash, S dash must be linearly independent. S dash compulsory independent असला पाहिजे. आणि आता आपण मगाशी T वेक्टर्स होते, आता T+1 वेक्टर आले. तर S dash काय आहे? S dash हा कोण आहे? अगोदरचा S as it is. आणि जो ऍड केला त्याला मी काय म्हटलंय? UT+1 म्हटलं पुढचा वेक्टर. आता साइज ऑफ S डॅश ही T+1 आहे. ही जर इक्वल टू N असेल तर आपण काय म्हणू? वरच्या थेरम प्रमाणे एनी लिनियरली इंडिपेंडेंट सेट विथ N वेक्टर इज S डॅश इज बेसिस. वरच्या थेरम प्रमाणे कोणत्याही N लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर ते काय असतील? इंडिपेंडेंट असतील तर तो सेट काय करेल? बेसिस फॉर्म करेल. पण जर T+1 लेस दॅन N असेल तर पुन्हा वरच्या सारखं करायचं. S च्या जागेवर S डॅशला ठेवायचं. पुन्हा करून दाखवतो तुम्ही. आणि आपण एक वेक्टर वाढवलाय. पहिले T वेक्टर होते, आता एक वाढवलाय. जर हा T+1 N असेल, तर थांबायचं त्या ठिकाणी, कारण N वेक्टर कंटेन करणारा सेट असेल आणि तो लिनियरली आणि कंपल्सरी T लेस दॅन N असल्यामुळे कमीत कमी एक आपण ऍड करू शकतो. T स्ट्रिक्टली लेस दॅन N असल्यामुळे समजा असं असेल, T ची किंमत आहे 2 आणि N ची किंमत आहे 3, तर म्हणजे इथे एक ऍड करू शकतो. तसा हा एक ऍड केला. समजा T ची किंमत आहे 5, N ची किंमत आहे 5, तर मग आणखी एक ऍड करावं लागेल तुम्हाला वरच्या प्रोसिजर प्रमाणे सारखा संख्या आणण्यासाठी. आता पुन्हा तेच थेरमचं स्टेटमेंट आपण अप्लाय करतो. इथं काय अप्लाय करतो? आता काय झालं इथं? S डॅश जो लिहिलाय सेम सिमिलर रिपीट करतो मी. S डॅश जो लिहिलाय तुम्ही U1 U2 UT+1. आता T+1 N नाही समजायचा. T+1 N समजलं थांबतो आपण तिथं. T+1 काय असेल? N पेक्षा लहान असेल. हा आहे लिनियरली इंडिपेंडेंट. हा लिनियरली इंडिपेंडेंट आहे. म्हणजे वरच्या सिमिलर कंडिशन प्रमाणे हा T+1 वेक्टर्स आहेत आणि T+1 N पेक्षा लहान आहे. T+1 इक्वल टू N असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं होतं, डायरेक्ट बेसिस म्हटलं असतं. पण नसेल, समजा हा असा असेल
हे जर ही एक पॉसिबिलिटी, दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की काय असेल, लेस दॅन एन असू शकतो, म्हणून ही पॉसिबिलिटी घेतली आपण इथं. लेस दॅन एन असेल तर हा फक्त लिनियरली इंडिपेंडेंट असेल, हा बेसिस फॉर्म करणार नाही. मग वरच्या प्रमाणे काय करायचं तुम्ही, अजून एकदा व्ही कोणताही एक घ्यायचं नॉन झिरो, त्या व्हीला आपण काय नाव देऊ, ut+2. कोणता एक नॉन झिरो घ्यायचा, तो याच्यामध्ये ऍड करायचा. याच्यामध्ये ऍड केल्यानंतर मी त्याला एस डबल डॅश नाव देईन, u1 u2 ut+1, आणि तो नंतरचा ऍड केलेला व्ही आहे त्याला मी ut+2 असं नाव दिलं. हा लिनियरली इंडिपेंडेंट असेल किंवा डिपेंडेंट असेल. ऍक्च्युली आपल्याला इंडिपेंडेंट दाखवायचा आहे. आपण डिपेंडंट समजलं तर वरच्या प्रमाणे कॉन्ट्रडिक्शन येईल, याची डायमेन्शन t+1 येईल की जी n पेक्षा लहान आहे. मग इथं काय होईल, हा कंपल्सरी लिनियरली इंडिपेंडेंट असेल. हा जर t+1 2n असेल तर या ठिकाणी याला तुम्ही बेसिस म्हणायचं. लेस दॅन n असेल तर पुन्हा s ट्रिपल डॅश लिहायचं. असं कंटिन्यू करायचं. आणि कारण डायमेन्शन ही फायनाईट आहे, डायमेन्शन ही फायनाईट असल्या कारणाने आपण हे जे करणार आहोत, s ला जे वाढवत आहोत, आधी एक वेक्टर वाढवला, पुन्हा एक वाढवला, कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल. म्हणजे आपण समजा सुरुवातीला ut घेतला, ut+1 ऍड केला, त्याला v नाव दिलं, ut+2 या स्टेपला ऍड केला, पुढच्या स्टेपला ut+3 ऍड केलं, आणि प्रत्येक वेळेस चेक करायचं हे इक्वल टू n आहे का, पण कुठेतरी ते इक्वल टू n येणार आहे. म्हणजे t+r इक्वल टू n आफ्टर r स्टेप. याच्या डोक्यावरती r वेळा हे डॅश द्यायचे, r वेळा हे डॅश द्यायचे. आणि तो लिनियरली इंडिपेंडेंट असेल ज्याच्यामध्ये n नंबर ऑफ वेक्टर असतील. एनी लिनियरली इंडिपेंडेंट सेट कन्सिस्टिंग ऑफ n वेक्टर इज ऑलवेज बेसिस फॉर वेक्टर स्पेस V वेअर डायमेन्शन ऑफ V इज n. तर सोपं आहे, फक्त आपण वाढवत गेलो, थोडासा खेळ खेळल्यासारखं खेळ इथे. सुरुवातीला तो लिनियरली इंडिपेंडेंट होता, आणि टी हा इथं टी जर इक्वल टू n दिला असता तर आपण डायरेक्ट बेसिस म्हटलं असतं, पण टी काय दिलंय, स्ट्रिक्टली लेस दॅन n दिलाय. म्हणजे टी मध्ये काहीतरी आपण ऍड करू शकतो. तर कोणताही एक वेक्टर ऍड केला, आर्बिट्ररी घेतला व्हीचा, आर्बिट्ररी घेतला, आणि तो आपण दाखवलाय की स्पॅन ऑफ एस मध्ये आला. स्पॅन ऑफ एस मध्ये आल्यानंतर लिनियरली डिपेंडन्सला म्हणजे डायमेन्शनला कॉन्ट्रडिक्शन आले. ऍक्च्युली म्हणजे लिनियरली इंडिपेंडेंट आहे टी वेक्टर्स, आणि तो वेक्टर स्पेस ला स्पॅन करतो, म्हणजे डायमेन्शन टी आली. टी हा स्ट्रिक्टली लेस दॅन एस असल्या कारणाने ते कॉन्ट्रडिक्शन आहे. म्हणजे तुम्हाला लिनियरली इंडिपेंडेंट समजावंच लागेल. म्हणजे एस डॅश मिळाला, एस डॅश मध्ये पुन्हा सेम आर्ग्युमेंट रिपीट करायचं. तो सुरुवातीला टी वेक्टर्स होते, आता t+1 वेक्टर आहे. या ठिकाणी t+1 वेक्टर आहे, त्याच्यासोबत t+1 लेस दॅन n आहे. मग तुम्हाला पुन्हा एक वेक्टर त्यामध्ये ऍड करायचा. तो वेक्टर ऍड केल्यानंतर एक तर लिनियरली इंडिपेंडेंट असेल किंवा डिपेंडेंट असेल. इंडिपेंडेंट असणार आहे आपल्याला हे दाखवायचंय. डिपेंडेंट असेल तर कॉन्ट्रडिक्शन येईल डायमेन्शनला, त्याची डायमेन्शन t+1 येईल, जो की t+1 हा लेस दॅन n आहे. म्हणजे काय काय म्हणावं लागेल तुम्हाला, तो लिनियरली डिपेंडेंट असून इंडिपेंडेंट आहे. जर t+1 t+2 हा n असेल तर थांबायचं, t+2 n असेल तर थांबायचं, नसता पुन्हा t+3 ऍड करायचा. त्याप्रमाणे कंटिन्यू करत राहायचं, ऍड करत करत फायनल स्टेप आहे n पर्यंत जाऊ सर तुम्ही थांबणार. आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की यस n वेळा डॅश द्या त्याच्या डोक्यावरती. तो सेट असा आहे की तो लिनियरली इंडिपेंडेंट आहे, ज्याच्यात n नंबर ऑफ वेक्टर्स आहेत, आणि n नंबर ऑफ वेक्टर सेट असलेला वेक्टर नेहमी काय असतो, बेसिस असतो वेक्टर स्पेस व्हीचा, जर का वेक्टर स्पेस व्हीची डायमेन्शन n असेल. कोणाला काय अडचण असेल तर चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा, चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. या पहिल्या पार्ट मध्ये पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थित प्रूफ दिलेलं आहे. पेज नंबर मला वाटतं पेज नंबर 44 असेल चॅट बॉक्स मध्ये. ओके, नो प्रॉब्लेम. गजानन सेज नो प्रॉब्लेम. ऑदर श्वेतापुंड आहेत का जागेवर? अनम्यूट करून बोला. पुंड श्वेता काय प्रॉब्लेम नाही. पूनम बिराजदार, पूनम बिराजदार. यस सर. नाही सर, काय प्रॉब्लेम नाही का? ठीक आहे. आता सेकंड पार्ट घेऊत आपण. बरेच लोक सोडून गेले का लेक्चर, पुन्हा आले. विल डिस्कस सेकंड पार्ट नाउ. व्हॉट इज सेकंड पार्ट? पुस्तकात दिवस ही सोपी गोष्ट आहे फार, एवढं विशेष काय नाही. डायग्राम वाटल्यास परत एक्सप्लेन करून दाखवतो त्यांनी.
हा यस सेट दिला होता U1 U2 अप टू UT आणि याला तुम्हाला वाढवायचंय बेसिस कडे जाण्यासाठी U1 U2 UT हे ठेवायचेच त्याच्यामध्ये आपण ऍड करत जाणार ऍड करत करत हा UN असेल तर काय केलंय हा तुम्हाला इंडिपेंडेंट दिलेला आहे हा इंडिपेंडेंट हा बेसिस कधीच असणार नाही कारण इथं काय म्हटलेलं आहे T लेस दॅन N म्हटलंय त्यामुळे T लेस दॅन N असेल त्याचे डायमेन्शन T असणार नाही त्याचे डायमेन्शन N आहे त्यामुळे हा स्पॅन करणार नाही याच्यामध्ये एक वेक्टर ऍड केला आपण V त्याला नाव दिलं मी UT+1 याच्याशी मॅपिंग करतोय त्याला नाव दिलं मी UT+1 हा वेक्टर ऍड केला हा वेक्टर ऍड केल्यानंतर हा सेट काय असतो लिनियरली इंडिपेंडेंट आहे का डिपेंडेंट आहे ते चेक करायचं हा V कोणताही होता हा डिपेंडेंट असणार याचे कोएफिशियंट 0 असणार नाही म्हणजे याचा कोएफिशियंट नॉन झिरो असतो याचा कोएफिशियंट नॉन झिरो असतो म्हणजे याला तुम्हाला यांच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येतो आणि V हा कोणताही होता दिस वॉज एनी नॉन झिरो तर वेक्टर स्पेस V चा कोणताही वेक्टर यांच्या कॉम्बिनेशन लिहिता येणं म्हणजे काय हे वेक्टर स्पेस V ला स्पॅन करतात हे वेक्टर स्पेस ला स्पॅन करतात म्हणजे डायमेन्शन T आली पण ऍक्च्युअली T हा लेस दॅन N आहे इथं कॉन्ट्रडिक्शन येते म्हणजे हा लिनियरली इंडिपेंडेंट असेल म्हणजे इथं याला आपण नाव दिलं UT+1 आणि जर T+1 आणि N सारखे असतील तर या ठिकाणी आपल्याला थांबायचं नसता T+N लेस दॅन N म्हणायचं आणि पुन्हा दुसरा ऍड करायचा वरच्या घेऊन असं ऍड करत करत शेवटी N ला थांबायचं कुठेतरी थांबावं लागणार आहे कारण डायमेन्शन N आहे समजा हे वेक्टर्स 3 आहे तर हे 7 आहेत तर काय होईल 3 नंतर एक ऍड केला इंडिपेंडेंट येईल एक ऍड केला इंडिपेंडेंट येईल एक ऍड केला इंडिपेंडेंट येईल आणखी एक ऍड केला इंडिपेंडेंट येईल 4 ऍड केल्यानंतर इंडिपेंडेंट येईल आणि डायमेन्शन 7 असल्यामुळं एनी लिनियरली इंडिपेंडेंट सेट विथ 7 वेक्टर्स या एक्झाम्पल मध्ये विथ 7 वेक्टर इज ऑलवेज बेसिस फॉर V इथं थांबायचं आणि मग काय होतं 3 मध्ये फक्त आपण 4 वाढवले इथे T मध्ये किती वाढवले T मायनस किंवा R वाढवले असं म्हणत N मायनस T एवढे वाढवले असं म्हणतात अशा प्रकारे एक लक्षात घ्यायचं कोणताही लिनियरली इंडिपेंडेंट सेट असेल तर तुम्हाला त्याला एनलार्ज त्याला एक्सटेंड करता येतं बेसिस फॉर्म करण्यासाठी महत्वाचं स्टेटमेंट आहे आणि आता आपला बी पार्ट पाहू वर्ण जाता मी पुन्हा बी पार्ट इथं लिहितो वाटल्यास आपल्याला काय दाखवायचं बी पार्ट मध्ये सबस्पेसची डायमेन्शन ही नेहमी काय असेल वेक्टर स्पेस V च्या सारखी किंवा लेस दॅन असेल हा पहिला पार्ट आता लक्षात घ्या हा V आहे आणि सबसेट समजा प्रॉपर सबसेट आपण म्हटलं आपण W हा त्याचा एक सबसेट आहे आता V ची डायमेन्शन ऑफ V इज N आणि याची डायमेन्शन जर M असेल याची डायमेन्शन M असलं म्हणजे काय W ची डायमेन्शन तिथे M एवढे वेक्टर्स आहेत U1 U2 UM देयर आर M नंबर ऑफ वेक्टर्स which are linearly independent and which spans W आता हे सबसेट मध्ये लिनियरली इंडिपेंडेंट आहे हे W U1 U2 UM W मध्ये इंडिपेंडेंट आहेत ते कंपल्सरी V मध्ये सुद्धा काय असतील इंडिपेंडेंट असतील आता हा U1 U2 UM हा W चा बेसिस आहे तो लिनियरली इंडिपेंडेंट इन W आहे म्हणून तो लिनियरली इंडिपेंडेंट काय असेल V असेल आता डायमेन्शन म्हणजे काय डायमेन्शन N असेल तर म्हणजे काय N वेक्टर्स काय असतील इंडिपेंडेंट आणि स्पॅन V करतील आणि ते M ही संख्या नेहमी लेस दॅन असेल हा इंडिपेंडेंट असेल तर याला एनलार्ज करतायत तुम्हाला V च्या बेसिस फॉर्म करायला हा M काय एकतर लेस दॅन N असेल तर याला एनलार्ज करता येतं आणि इक्वल टू असेल तर काय प्रॉब्लेम नाही मग इक्वल टू असेल तर W आणि V वेगळे असणार नाही ते सारखेच असतील ते अगदी सोपं आहे W हा सबस्पेस आहे आणि W मधला सबसेस आहे म्हणजे W ला बेसिस असेल बेसिस आहे म्हणजे तो इंडिपेंडेंट असेल म्हणजे काय W मध्ये कोणताही लिनियरली इंडिपेंडेंट सेट घेतला तर तो लिनियरली इंडिपेंडेंट कुठे असेल V मध्ये सुद्धा असेल आणि मग W मध्ये समजा आपण असं घेतलं W मध्ये U1 U2 UM बेसिस म्हणून घेतलं तर तो इंडिपेंडेंट असेल V मध्ये आणि तो इंडिपेंडेंट V मध्ये असल्यामुळे पुन्हा कालच्या मागच्या थेरम प्रमाणे तो M आणि N मध्ये रिलेशन पाहिलं तर M should be always less than or equal to N सो दिस इज द पार्ट आणि इक्वल टू असेल तर आता दुसरा पार्ट पाहू आपण हे झालं डायमेन्शन W इज लेस दॅन इक्वल टू डायमेन्शन V M मध्ये डायमेन्शन W आणि N मध्ये डायमेन्शन V पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थित दिले 2 ओळीमध्ये याचं प्रूफ आहे तुम्ही ते करू शकता आता मला सांगा डायमेन्शन W आणि डायमेन्शन V सारखे असेल तर काय होईल म्हणजे V मध्ये N नंबर एवढे संख्या आहेत तर W मध्ये सुद्धा काय N एवढेच एलिमेंट आहेत
म्हणजे कोणताही n वेक्टर लिनिअरली इंडिपेंडेंट असेल तर तो W चा बेसिस आहे आणि तो काय V चा बेसिस आहे. म्हणजे समजा W मध्ये मी U1 U2 U1 एवढे वेक्टर्स घेतलेत की जे लिनिअरली इंडिपेंडेंट आहेत W मध्ये, तर ते कंपल्सरी बेसिस असतील, कारण का बेसिस W चे असतील आणि बेसिस V चे असतील. म्हणून W आणि V या ठिकाणी काय असेल, सारखा असेल. कारण हा सेट W ला जनरेट करतो आणि तो सेट V ला जनरेट करतो. म्हणजे L ऑफ दिस सेट इज सेम. L ऑफ दिस सेट विथ रिस्पेक्ट टू W घ्या किंवा V घ्या, ते एकच आहे. म्हणजे L ऑफ दिस सेट इज W आणि L ऑफ दिस सेट इज ऑल्सो V बिकॉज इट्स डायमेन्शन इज n. दोघांची डायमेन्शन n समजली वाटल्यास खाली लिहितो परत एकदा मी. If dimension of W is same as dimension of E, दोघांची डायमेन्शन सारखे म्हणजे काय, and if, आता डायमेन्शन म्हणजे बेसिस घ्यावं लागतील W मध्ये. if U1 U2 UN is, आता ही संख्या n आहे, is basis for W. हा W चा बेसिस म्हणजे हा W मध्ये लिनिअरली इंडिपेंडेंट आहे आणि हा W ला स्पॅन करतो. आता जो W मध्ये लिनिअरली इंडिपेंडेंट आहे तो काय असेल, हा पण काय असेल V मध्ये लिनिअर इंडिपेंडेंट. पण वेक्टरची संख्या काय, V मध्ये हा सुद्धा लिनिअर, कारण जो W मध्ये इंडिपेंडेंट आहे, सबसेटवर इंडिपेंडेंट असेल तर सेटवर सुद्धा इंडिपेंडेंट असतो असं रिमार्क मध्ये पाहिलं आपण. तर हा लिनिअरली इंडिपेंडेंट W मध्ये असल्या कारणाने हा लिनिअरली इंडिपेंडेंट V मध्ये असेल. आणि याच थेरम प्रमाणे कोणताही लिनिअरली इंडिपेंडेंट असेल सेट ज्याचं नंबर ऑफ एलिमेंट्स आहे डायमेन्शन एवढे असतील, तर तो काय असतो, हा सुद्धा काय असेल, V चा बेसिस असेल. दिस इज ऑल्सो बेसिस फॉर V. आणि बेसिस जर सारखे असतील तर V आणि W काय असतील, एकच असतील. आणि हा झाला एम्प्लॉईज पार्ट. कॉन्व्हर्स पार्ट काय, W आणि V सारखे असतील, W आणि V हे दोन सेट सारखे असतील तर त्यांचे बेसिस सुद्धा काय असतील, सेम असतील, त्याची डायमेन्शन सुद्धा काय असेल, सारखे असेल. दुसरा पार्ट ऑब्वियस आहे, W आणि V सारखे असतील तर जे काही बेसिस V चे आहे तेच बेसिस कोणाचे असतील, W चे असतील. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट सारखे असतील, म्हणजे डायमेन्शन ऑफ W आणि डायमेन्शन V काय असेल, सारखे असेल. तर हे ऑब्वियस स्टेटमेंट होतं. आपल्याकडे 10 मिनिटात सुटणार, आपण एक एक्झाम्पल घेऊयात. हे प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा आहे बहुतेक तुम्हाला. if U V W is basis for V, म्हणजे डायमेन्शन नक्कीच याचे 3 आहे. basis for vector space V show that U plus V U plus V plus W. आता वरचे दोन थेरम आपण इथे वापरू शकतो, आपल्याला स्पॅन दाखवायची गरज नाही. Since U V W is basis for V implies dimension of V is 3. या सेटला U नाव देतो मी, U plus V plus W is basis for V. याचे पण एलिमेंट काय, 3 आहेत. याचे पण एलिमेंट संख्या 3 आहेत, म्हणजे एनी लिनिअरली इंडिपेंडेंट सेट consisting of 3 vectors is always basis for V, कारण याची डायमेन्शन 3 आहे. So any linearly independent set with 3 vectors is also basis. तर आता हे 3 वेक्टर्स आहेत तिथे दिलेले आपल्याला, इथे दिलेले सुद्धा काय 3 वेक्टर्स आहेत.
मग ते फक्त आपल्याला काय करायचं, लिनियरली इंडिपेंडेंट दाखवायचे. मग आपल्याला काय करावं लागेल, यांचं लिनियर इंडिपेंडेंट दाखवणं सफिशियंट आपल्याला इथं. स्पॅन दाखवायची गरज नाही. रिझल्ट आपला अप्लाय करतो. डायमेन्शन n असेल आणि n वेक्टर्स इंडिपेंडेंट असेल तर आपण त्याला डायरेक्ट बेसिस बनवू शकतो. तर इथं बेसिस एक दिलेला आहे, त्याच्यामध्ये 3 वेक्टर्स म्हणजे डायमेन्शन याचे 3 आहे. डायमेन्शन 3 असेल तर तुम्हाला 3 वेक्टर काय करायचे, लिनियरली इंडिपेंडेंट आहे असं त्या ठिकाणी दाखवायचं आहे. तर आता मी स्केलर घेतो अल्फा बीटा गॅमा. अल्फा टाइम्स u प्लस बीटा टाइम्स u प्लस v प्लस गॅमा टाइम्स u प्लस v प्लस w इक्वल टू 0 करतो. आणि कोएफिशियंट्स कलेक्ट करा या ठिकाणी. u चा कोएफिशियंट काय आहे, v चा कोएफिशियंट काय आहे आणि w चा कोएफिशियंट काय आहे. तर u चा कोएफिशियंट अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा, v चा कोएफिशियंट बीटा प्लस गॅमा आणि w चा कोएफिशियंट फक्त गॅमा आहे, दुसरं कोण नाही. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे u v w इज अ बेसिस, हेन्स इट इज लिनियरली इंडिपेंडेंट. आता काय केलं आपण, याला मी समजा नाव दिलं एक स्केलर, समजा हा स्केलर k1 आहे, हा स्केलर k2 आहे आणि हा स्केलर k3 आहे. k1u प्लस k2v प्लस k3w 0 आला तर तो इंडिपेंडेंट असल्या कारणाने ते काय असायला पाहिजे, इट इज लिनियर इंडिपेंडेंट एम्प्लाइज ऑल द स्केलर हॅज टू बी 0. पहिला स्केलर तो आहे, दुसरा स्केलर बीटा प्लस गॅमा आहे आणि तिसरा स्केलर गॅमा. हे सगळे स्केलर 0 आहे. हा गॅमा इक्वल टू 0 एम्प्लाइज करेल बीटा इक्वल टू 0. बीटा आणि गॅमा पहिल्या इक्वेशन ठेवलं तर अल्फा इक्वल टू 0 करेल. म्हणजे हे जे रिलेशन आहे, this relation holds only if alpha beta gamma is 0. That means this implies V is linearly independent in V and size of B is 3. Size basis dimension एवढी म्हणून B हा काय झाला, basis for B झाला. In this way B is basis for V. तर सोपा एक्झाम्पल होत आहे. म्हणजे डायमेन्शन 3 असेल तर फक्त 3 वेक्टर लिनियर इंडिपेंडेंट दाखवायचे. आपले एक्झाम्पल 10 मिनिटाच्या आत संपला तर काय अडचण नाही. एक्झाम्पल मध्ये काय अडचण असू नये. काय आपण रिमार्क, हे रिमार्क म्हणजे थेरमचे स्टेटमेंट आहेत. हे जे रिमार्क आहेत ना, हे थेरमचे म्हणजे एखाद्या वेक्टर स्पेसची डायमेन्शन. ठीक आहे, अटेंडन्स मार्क करा. आपल्याकडे लेस दॅन 5 मिनिट्स आहेत. मार्क अटेंडन्स. Any linearly independent set with n vectors where n is dimension of that vector space is also a basis for that vector space. पुढचं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला देतो मी. You need to solve it. Determine whether the set कोण आहे तो, 3 1 -4 2 5 6 आणि तिसरा वेक्टर आहे 1 4 8 is basis for R3. MCQ साठी सरळ सरळ डिटरमाइन करायचं, दुसरं काय नाही. आता डायमेन्शन ऑफ R3 का हिंट देतोय तुम्ही. डायमेन्शन ऑफ R3 काय असतं, चार्ट बॉक्स मध्ये मेन्शन करा. What is the dimension of R3 over R? अटेंडन्स टाकत मेन्शन करा. डायमेन्शन काय असते, अटेंडन्स मेन्शन करा सर्वांनी. ओके, इट्स डायमेन्शन इज 3. आणि या बी मध्ये किती वेक्टर्स आहेत, बी मध्ये हा एक, हा दुसरा, हा तिसरा. अँड साइज ऑफ बी इज 3. जर म्हणजे वरच्या थेरम प्रमाणे इफ बी इज लिनियरली इंडिपेंडेंट, then B is basis.
तर हा लिनियरली इंडिपेंडंट दाखवा तुम्ही फक्त. हा लिनियरली इंडिपेंडंट दाखवू शकला तर तुम्हाला काय म्हणता येईल, तो बेसिस आहे. लिनियरली इंडिपेंडंट दाखवणं म्हणजे तुम्हाला कॉम्बिनेशन घ्यायचं आता. अल्फा टाइम्स फर्स्ट वेक्टर 3 1 -4, बीटा टाइम्स सेकंड वेक्टर 2 5 6 आणि गॅमा टाइम्स थर्ड वेक्टर 1 4 8. हे इक्वल टू 0 वेक्टर ऑफ वेक्टर स्पेस करायचं. तर याचे 3 इक्वेशन येतील. 3 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह केल्यानंतर फक्त तुम्ही काय करा, तुम्ही समजा आणखी एक ट्रिक वापरली याच्यात. होमोजेनियस सिस्टीम स्क्वेअर सिस्टीम आहे. यातला कोएफिशिएंट मॅट्रिक्स काढला आपण. ax इक्वल टू 0. x हा काय असेल, अल्फा बीटा गॅमा. तर इथं ए कोण असेल, पहिला कॉलम असेल 3 1 -4. दुसरा कॉलम म्हणजे दुसरा वेक्टर असतो 2 5 6 आणि तिसरा असतो 1 4 8. याचा डिटर्मिनंट जर नॉन झिरो असेल तर डायरेक्ट x इक्वल टू a इनवर्स 0 असं लिहितो आपण आणि x ची किंमत 0 येते. x ची किंमत 0 घेणं म्हणजे काय, अल्फा बीटा गॅमा 0 घेतल्यासारखं. तर इथं डिटर्मिनंट 26 आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे. तुम्ही फक्त सॉल्व्ह करून पहा. तर अशा प्रकारे हे अल्फा बीटा गॅमा सर्वजण 0 येतात. सर्व 0 येतात म्हणजे तो सेट लिनियरली इंडिपेंडंट आहे. त्याच्यामध्ये 3 वेक्टर्स म्हणजे डायमेन्शन एवढे वेक्टर्स असल्या कारणाने तो काय असेल, बेसिस असेल. आता आपण दोन वेगळ्या गोष्टी दाखवल्या नाही. बेसिस स्पॅन्स दाखवले नाही, फक्त इंडिपेंडंट दाखवलं. इंडिपेंडंट दाखवलं कारण नंबर ऑफ एलिमेंट्स इन द बेसिस आर 3. Any linearly independent set having number of element as a dimension, then that linearly independent set is always basis. तर तीच गोष्ट आपण इथे केली, त्याला आपण इंडिपेंडंट दाखवतो. ठीक आहे. हा एक्झाम्पल होमवर्कला दिलाय, अर्धा सोडून दिलाय तुम्हाला इथे. पुन्हा उद्याला याच्यावरचे काही एक्झाम्पल वगैरे पाहूयात आपण. उद्याला यावरती एक्सरसाइज एक्झाम्पल आहे. पेज नंबर 48 वाटल्यास काढून ठेवा. एक्सरसाइज एक्झाम्पल डिस्कस करू आणि मग शेवटचा आर्टिकल या युनिटचं राहते. रो स्पेस, कॉलम स्पेस, नल स्पेस, रँक नलिटी. पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला बीएससी फर्स्ट इयरला गेल्यासारखं वाटेल. पुढच्या आठवड्यात मात्र संपेल आपलं युनिट 1. व्हिडिओ चालू करा सर्वजण. व्हिडिओ चालू करा. आणि कोण लेफ्ट झाले 42 मधून? यश पांडे आहे का? यश पांडे हो सर आहे. कुठे मला दिसना. हँड रेज हँड कर. हा एक मिनिट. व्हिडिओ मध्ये नाही, इथं मला एवढे जण 40 जण तुम्ही दिसत नाही कुठे. व्हिडिओ चालू करा.